अकोलामध्ये काल मुंडे साहेबांच्या पथकाने कारवाई केली. त्यांनी मोठ्या प्रमाणात गुटखा जो पकडलेला आहे. पण त्याच्यामध्ये एक हे आहे की जे गोडाऊन मालक होते, गोडाऊन मालकमध्ये एक राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. पण त्यासोबतच जे दुसरे गोडाऊन मालक आहे त्यामध्ये तो महानगरपालिकेचा कर्मचारी असल्याच्या ठिकाणी बोललं जातं. पण ते अकोल्यातले एक भाजपचे माजी महापौर, उपमहापौर आणि त्यासोबत विद्यमान नगरसेवक विनोद मापारे यांचा भाचा असल्याच्या ठिकाणी बोललं जातं. आपल्यासोबत स्वतः विनोद मापारे आहेत. त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया. मला सांगाल सध्या आता गजानन यांचं नाव येते आहे, तुमच्या भाचा जो आहे तो काय नेमका प्रकार काय अभिषेक? अभिषेक हा माझा सख्खा भाचा आहे. अभिषेकनी MIDC मध्ये काही वर्षापूर्वी शासकीय प्रोसेस पूर्ण करून तिथे जागा घेऊन तिथे गोडाऊन बांधलेला आहे आणि साधारणतः 1 वर्षापूर्वी त्यांनी अधिकृतपणे भाडे करारनामा करून या शर्माजींना ते भाड्याने दिलेला आहे. त्यामुळे त्या भाडेकरूंनी हे जे काही प्रकार केलेला आहे हा भाडेकरूंनी केलेला आहे. यामध्ये अभिषेकचा कुठलाही तीळ मात्र त्यामध्ये संबंध नाही आणि अभिषेक हा माझा भाचा आहे, हा काही गुन्हा होऊ शकत नाही किंवा अभिषेकनी ते भाड्यानं दिलं हा सुद्धा काही गुन्हा होऊ शकत नाही. त्यामुळे अभिषेक त्यामध्ये पूर्णपणे जेव्हा आपण याची पूर्ण चौकशी होईल तर त्यामध्ये अभिषेकचा कुठेही यामध्ये सहभाग दिसणार नाही, आम्हाला याची खात्री आहे. नाही, आता हा जो तिथे प्रकार सुरू होता हे अभिषेकला माहित होतं का किंवा त्याची काही पूर्वकल्पना होती का त्याला? नाही, याबाबत मी अभिषेकला विचारलेलं आहे. अभिषेकला याबाबत थोडीशी पण काहीही कल्पना नव्हती. ते होते विनोद मापारी. यांचा जो भाचा जो आहे अभिषेक, त्याचं नाव आलेलं आहे. पण त्यांनी असं केलं आहे की बुवा हे जे आहेत, हा जो प्रकार सुरू होता यात याला कुठलीही कल्पना या संदर्भात नव्हती. आमचं फक्त भाडेतत्त्वावर आम्ही ते दिलेलं आहे. त्यांनी इथे या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवलं आहे. गणेश सोनवणे, मराठी, अकोला. काल आपण 2 प्रकारांनी आपण गुटखा उत्पादकावर आपण धाड टाकलेले आहेत. पहिल्या प्रकरणामध्ये तिथे 3 आरोपी कामगार केलेले आहेत आपण आणि जो चौथा जो आहे, जो मुख्य आपणचा रॅकेट सूत्रधार आहे तो गौरव शर्मा आहे आणि 5 नंबरला जे आहे त्या जागेच्या मालक एक महिला आहेत. तर त्यांचं आपण पण नाव सेम सर्वत्र सारखे कलमांखाली 5 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि पहिल्या प्रकरणामध्ये जवळपास 1,23,00,000चा मुद्देमाल आपण हस्तगत जप्त केलेला आहे आणि त्या प्रकरणी FIR हा MIDC पोलिसांनी दाखल झालेला आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये हा जो रामनगरचा एरिया आहे MIDC मधला, त्या परिसरात आपण पोलीस आणि आपल्या विभागाने संयुक्त धाड केलेली आहे तिथे. त्या प्रकरणामध्ये पहिला आरोपी आहे गौरव अशोक शर्मा, दुसरा आरोपी आहेत अशोक शर्मा, तिसरे आहेत अजय नावाचे एक व्यक्ती आहेत आणि चौथे आहेत जागा मालक अभिषेक गई नावाचे हे आहेत चौथ्यामध्ये आणि त्या प्रकरणात जवळपास 38 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. दुसऱ्या प्रकरणी आपण MIDC पोलीसमध्ये आपण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाही, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.